आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली गेली आहे। विधानसभेतल्या गदारोळावरती या बैठकीमध्ये चर्चा होतीये। ओबीसीच्या मुद्द्यावरून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यामुळे विधानसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आलं आणि या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, आज सभागृहामध्ये नेमकं काय झालं आणि सध्याच्या बैठकी संदर्भात काय अपडेट्स? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर काल ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती। मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि हाच मुद्दा कुठेतरी आज सत्ताधाऱ्यांनी लावून धरलेला आहे। सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधकांवर टीका केली की यांना करण करायचं आहे, समाजासाठी यायचं नाहीये, समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला गेला होता आणि त्यावरून कुठेतरी भाजपचे आमदार असतील, महायुतीचे आमदार असतील आक्रमक झाले होते आणि याचमुळे सभागृह जे आहे ते 3 वेळा तहकूब करण्यात आलं होतं। त्याचमुळे आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जी आहे ती सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि या चर्चेत आपण जर बघितलं असेल तर प्रलंबित प्रश्न जे आहेत ते या अधिवेशनात मार्गी काढायचे, त्यामुळे कसं चालवायचं आणि विरोधकांना त्यांच्या भाषेत कसं उत्तर द्यायचं याची रणनीती जी आहे ती कुठेतरी ठरवली जाते। आपण जर बघितलं असेल तर विरोधक देखील आक्रमक झाले आपल्याला आणि त्यांनी आधी सुशांत थोडंसं थांबवते, आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, पण या बैठकी दरम्यान संपूर्ण विधानसभेमध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भात चर्चा होतीये। अपडेट जाणून घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन।